आम्ही कमीत कमी 4 ते 5 वेळा समाज कल्याणमध्ये येऊन गेलो। कशासाठी? विषय हा आहे आमचा निर्वाह भत्ता। आमचा निर्वाह भत्ता हॉस्टेल सरून 6 महिने झाले तरी निर्वाह भत्ता देण्यात आलेला नाही आहे। काही मुलं लग्नात जातात, जेवायला लोकांच्या लग्नात जातात न सांगता, काही लोक कॅटरसवर कामाला चालले आहे। अभ्यासावर त्याचा काय परिणाम होत आहे, काय भविष्य चाललं लेकरायचं। आम्ही 5 वेळा आलो, 6व्या वेळेस आम्हाला या मॅडमनी देऊन दिलं की 11 तारखेपर्यंत तुमचा निर्वाह भत्ता येऊन जाईल। आज आम्ही इथे आलो तर मॅडम म्हणताय हे ऑफिसर नव्हते, हे नव्हते, ते नव्हते। चंद्रपूर, अजून आपला नागपूर इतके पैसे आलेले आहे। तिथं कोणाच्या ऑफिसरच्या बदल्या नाही झाल्या का? तिथं शासन नाही आहे का? तिथे अधिकारी नाही आहे का? ते कसं होत आहे मग? इतकंच काऊन नाही होत आहे? हे काय प्रॉब्लेम काय आहे तुम्ही सांगा नेमकं। आज आम्ही पैसे भेटल्याशिवाय इथून एकही विद्यार्थी उठून जाणार नाही आहे। आजचे सगळे जे कोणाचा पेपर आहे, त्याचा पेपर आहे, ती लॅब आहे, सगळे इथे येऊन बसले आहे कशासाठी? कारण जेवायला भेटलं पाहिजे 2 टाइम, तर बाकीचे भत्ते तर मागतच नाहीये। त्या कायद्यामध्ये लिहून आहे का तुम्हाला 2 टाइमचे वर्षभराचे नाईट ड्रेस, आणखी जे हॉस्टेल कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्टचे पैसे लागतात, ट्रिपचे पैसे लागतात, सगळे लिहून आहे GR मध्ये। आम्ही तर फक्त जेवायचेच मागत आहोत, तुम्हाला तेवढे तर द्या।